भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहेत, माझी आश्रय तू आपल्या बुदलीत भरून ठेवली आहेस. तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय? आम्ही इथे जिथे भटकतो ते सुद्धा देवबापा हिसाबाला ठेवतो. आपण जे अश्रू वाहतो ते तो जमावून ठेवतो, त्याचे हिसाब ठेवलेला आहे. तुम्ही उत्पत्ती 21 अध्याय त्याचा 19 पाहताय. अजरा नावाचा एक स्त्री त्याच्या नवऱ्याने घरातून हाकलला म्हणून आपल्या मुलाबरोबर इकडे तिकडे हिंडत राहिली. पाणी संपला, रडायला लागली, माझा मुलगा मरणार, मी काय करू देवबापा. आणि त्यावेळी देवाने त्याची वाणी ऐकली, ते डोळे उघडली आणि समोर झरा होता. त्या झरामध्ये पाणी भरले, मुलाला पाजली, ती पण जिवंत राहिली. तर तुमच्या जीवनामध्ये कशाचा शोध करून तुम्ही इकडे तिकडे भटकत आहे, पण भटकणाऱ्याला पाहणारा परमेश्वर एक आहे. तुमच्या सर्व भटकणे त्याच्या हिसाबात आहे, तुमच्या अश्रू त्याच्या हिसाबात आहे. प्रत्येक अश्रूचा जबाब परमेश्वर देणार आहे. घाबरू नका. एक परमेश्वर जो स्वर्गातून खाली उतरून आला आणि आम्हा सर्व मानवासाठी आपला जीव दिला, आमच्या पापांना सर्व आपल्या अंगावर कल्वरी क्रूसमध्ये घेतला. तो प्रभू मेला, जिवंत उठला, आज पण जिवंत आहे. आज पण त्याला विश्वास करणाऱ्याच्या सर्व पापाला येशू आपल्या रक्ताने धुवून टाकतो. आणि आपल्या रक्ताने तुमच्या पाप धुणारा परमेश्वर तुमच्या अश्रू पोचू शकत नाही का? खरोखर सर्व अश्रू पोचणार. आज तुम्ही जीवनामध्ये एक बदल होईल. विश्वास करा, देव खरोखर आज पण जिवंत आहे. चला प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, धन्यवाद प्रभू. आमच्या भटकणे तुझ्या हिसाबात आहे प्रभू. आमच्या सर्व अश्रू तो आपल्या तैलीत भरून ठेवलेला आहे. सगळे आज ज्यासाठी अश्रू वाहतात ते तू पहा प्रभू, त्यांचा अश्रू पोचू टाक, त्यांचा कष्ट काढून टाक प्रभू. तू एवढं मोठं आमच्या पापाचा बोज आपल्या अंगावर घेतला, तर हे काय प्रभू? प्रत्येकाच्या मनातलं सर्व भार काढून टाक आणि एक आराम दे, एक आनंद दे, विश्वास दे. येशूच्या नावाने मागितलं ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.